सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारतीय स्टेट बँक मॅनेजरचे काम कौशल्य पाहून गावकऱ्यांनी केले सत्कार। आजच्या घडीला बँक म्हटले की डोळ्यासमोर दृश्य येते ती बँकेची गर्दी, लांबलचक लागलेल्या रांगा, दिवसभर उपाशीपोटी पाण्या पावसात बँकेसमोर लाईन लावणे। परंतु याला अपवाद किनगाव जट्टू येथील मॅनेजर अजय पाटील यांची काम करण्याची जिद्द, आपुलकी, खातेदारांचे संपूर्ण समाधान करणे। शाळेतील विद्यार्थी, वयोवृद्ध महिला, पुरुष, सर्व खेड्यापाड्यातून येणारे शेतकरी, खातेदार यांचे कमीत कमी वेळेत काम करून देणे, सरकारच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, शेतकऱ्यांसाठी तडजोड योजना राबविणे, प्रचंड गर्दी असताना कर्मबद्ध पद्धतीने काम करणे, बँकेला जास्तीत जास्त वेळ देऊन काम करणे, प्रत्येक खातेदाराला समाधान करणे, असे सर्व कामे करताना लाडकी बहीण योजना अंतर्गत बँकेत तुफान गर्दी होत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याकरिता आलेल्या बहिणींना, शाळेतील विद्यार्थिनींना, वयोवृद्ध महिला, पुरुष व सर्व खातेदारांना स्वखर्चाने चहा पाण्याची व्यवस्था केली होती। खातेदारांच्या मनात बँकविषयी जी विश्वास आहे तोच विश्वास अजय पाटील यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्यामुळे वाढलेला आहे। अजय पाटील यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्य पाहून गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणदादा काळबांडे यांनी पुढाकार घेऊन गावातील इतर सहकाऱ्यांसोबत भारतीय स्टेट बँक किनगाव जट्टू शाखेचे मॅनेजर श्री अजय पाटील, कॅशियर राहुल राठोड, लिपिक धनंजय खडसे व सहाय्यक शिवाजी जावळे, संजय राठोड, विश्वास सिंगनीरकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन किनगाव वासियांनी सर्व बँक स्टाफला सन्मानित केले। यावेळी उपस्थित हिरामन उमरे, पुरुषोत्तम मुंडे, रमेश कुलकर्णी, डॉक्टर रामदास मुर्तडकर, सय्यद जमीर, सय्यद मकसूद शेख, रहीमोद्दीन, पंकज केदार, सय्यद नईम, प्राध्यापक डॉक्टर गजानन आडे, राजू सानप, समाधान चौहान, संदीप आघाव आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी सुलतानपूरवरून प्रतिनिधी शेख वसीम। विचार करून आमचा सत्कार केला, आमच्या कामाची दखल घेतली, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचंच मनपूर्वक आभारी आहे। आणि याहीपेक्षा जास्त आभारी मी इथल्या लेडीजचा आहे, ज्यांनी एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या धक्काबुक्कीच्या याच्यामध्ये सुद्धा पूर्ण कोऑपरेट करून त्या व्यवस्थित लाईनमध्ये लागल्या। ज्या उलट बाकीच्या शाखांमध्ये खूप धक्काबुक्की झाली, आपल्या याच्यात पूर्ण ज्या महिला होत्या त्या लाईनमध्ये राहून पूर्ण त्यांनी पेशन्स ठेवून पूर्ण त्यांचं काम आज पूर्ण करून घेतलं। आणि काही महिलांचे ज्यांचे काम नाही झाले त्यांच्यासाठी मी थोडा क्षमा मागतो, त्यांचे कामही लवकरात लवकर